मॉर्निंग गाईज. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आमचं ठरलेलं आहे की अक्कलकोट, कडगंजी, गाणगापूर, कोरापूर आणि मंथनगुडी ही 5 ठिकाणं करायची आहेत. सध्या तर आम्ही आहोत एक्सप्रेसला. सध्या नाश्त्यासाठी थांबलो आहोत आम्ही. आता पुढची अपडेट देतच राहतो. हा माझा मित्र विलास मयेकर, सतीश पवार आणि या साहेबांना तुम्ही ओळखतातच, समीर गोलतकर. नमस्कार. तर पुढची अपडेट देतच राहतो. तर आता आम्ही मुंबई पुणा रोडवर आलेलो आहोत. पुण्याला उतरल्यावर आता आम्ही जस्ट भूक लागली, म्हटलं थोडंसं मिसळ वगैरे खाऊया. इकडे चांगलं मोरिया मिसळ नावाचं एक हॉटेल आहे छोटंसं. मिसळ चांगली मिळते इथे. पेट पूजा झाल्यानंतर आम्ही आता सोलापूरच्या दिशेने म्हणजे अक्कलकोटच्या दिशेने निघालो आम्ही. मधला वार असल्यामुळे रस्त्यावर गर्दी पण नाही आहे, ट्रॅफिक सुद्धा नाही आहे. अक्कलकोटला पोहोचलो. दुपार झाल्यामुळे थोडीशी भूक लागली होती. म्हटलं इकडे जेवून घेऊया. तिकडे हॉटेल बालाजी म्हणून आहे, चांगलं जेवण आहे इकडे. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही ऑलरेडी बुक केलेल्या हॉटेलमध्ये आलो. हे हॉटेल अक्कलकोटमध्येच आहे. काहीतरी बेला मातृभवन नावाचं काहीतरी हॉटेल आहे. खूप छान हॉटेल आहे. नवीनच बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे रूम पण एकदम स्वच्छ आणि साफ आहेत. आता आम्ही सध्या चेक इन करतोय इथे. चेक इन करून झालं. आता आम्ही तुमचा आता रूम दाखवतो तुम्हाला कसा आहे तो. तुम्ही बघू शकता, खूप छान रूम आहे. नीट अँड क्लीन, एकदम टापटीप असं. फ्रेश झाल्यानंतर आम्ही मग सगळी दर्शनं करायला निघालो. प्रथम श्री स्वामी समर्थ राजेराय मठ येथे जातोय. आतमध्ये कॅमेरा शूट अलाउड नसल्यामुळे मला शूट करता आला नाही. तिथलं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही बाकीची मंदिरे करायचं ठरवलं. सुरुवातीला प्रथम बाळप्पा महाराजांचा मठ इथे आलो. इथे स्वामी समर्थांनी वापरलेलं पलंग आणि त्यांचा कोड्या कंपनीने काढलेला पहिला फोटो इथे आहे. आता तुम्हाला दिसतो त्यांनी वापरलेला पलंग. ते दर्शन करून झाल्यानंतर आम्ही समाधी मंदिरात जातो.
हे दर्शन करून आम्ही पुढे आमच्या रूमवर निघालो. स्वामी समर्थ राजेराय मठ इथे जेवणाची देखील सोय होती. म्हटलं इथे जेवूनच जाऊया. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही मग आमच्या रूमवर निघालो. इथे बिल्डिंग आम्ही इथे राहायला आहोत. लिफ्टची देखील सोय आहे बिल्डिंग मध्ये. डे 2 आम्ही आता अक्कलकोटला चेकआउट करतो आहोत. हा, मग तुम्हाला अक्कलकोटला आला, तुम्हाला तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा. कसं वाटतं तुम्हाला? दर्शन वगैरे एकदम छान झालं. आता आम्ही काल आलो ना, त्यामुळे हा ऑफ सीझन असल्यामुळे ना इथे गर्दी नव्हती आणि आम्हाला दर्शन 4-5 वेळा एवढं स्वामींचं मस्त झालं ना, म्हणजे आमचं मन भरेपर्यंत आम्हाला दर्शन झालं. म्हणजे ह्याच्या आधी पण आम्ही कधी केलं नव्हतं, पण ह्यावेळी सीझन ह्या टायमाला आल्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं आणि राहण्याची सोय आणि हा क्लायमेट पण हा टायमाला व्यवस्थित आहे. बेला मातृभवन खरंच छान आहे, राहण्याची सोय सुंदर आहे. ओके, विलास तुला कसं वाटलं याबद्दल? इकडील क्लायमेट पण सुंदर आहे आणि देवस्थानात गेल्यावर एवढं प्रसन्न वाटतं की तुम्हाला चांगली अनुभूती आहे. ओके ओके, एकदा व्हिजिट करा. ओके. अक्कलकोटचा निरोप घेऊन आता आम्ही कडगंजी येथे निघालो आहोत. एक 64 किलोमीटर अंतर आहे अक्कलकोट पासून. 1-1.5-2 तासानंतर आम्ही कडगंजी येथे पोहोचलोय. कडगंजी येथे सायनदेवाचा वाडा आहे. सायनदेव हे दत्तगुरूंचे आणि नृसिंह सरस्वती यांचे पट्टे शिष्य. हे त्यांचं घर. या वाड्यामध्येच गुरुचरित्राची ओरिजिनल प्रत आहे, ती आपणच बघण्यास मिळते. आणि हे ते मंदिर आहे. या मंदिरामध्ये दत्तगुरूंची एक विलोभनीय अशी मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या खालीच गुरुचरित्राची ओरिजिनल प्रत आपणास बघायला मिळते. तर तुम्ही इकडे नक्की येऊन हा अनुभव घ्या. मंदिराच्या खाली इकडे थोड्या पायऱ्या उतरल्यानंतर एक ध्यान मंदिर आहे, जिथे आपण येऊन इकडे ध्यान करू शकतो. इथे श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांच्या मूर्ती आहेत. तसेच गुरुचरित्राचे अध्यायाचे फोटो स्वरूपात इकडे संग्रहण केलेलं आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. या वाड्याच्या थोडंसं मागे गेलात तर तुम्हाला सायनदेवांचं घर दिसेल, सायनदेव निवास म्हणून. कडगंजीचं दर्शन वगैरे संपूर्ण झालं. आता आम्ही जस्ट निघतो आहोत मंथनगुडी येथे. मंथनगुडी ही जागा म्हणजे मंथनगुडी ही जागा अशी आहे की जिथे ज्या ठिकाणी गुरुचरित्राचा 18वा अध्याय घडला ती जागा. अंतर बरंच लांब आहे. दुपारचे 2 वाजले होते. भूक लागली होती. रस्त्यात जास्त काही चांगली हॉटेल्स नव्हती. भूक अनावर होत होती. म्हटलं कुठेतरी जेवण जेवूया. तिथे एक धाबा होता छोटासा असा, रस्त्यावरच होता. भूक काही सहन होत होती. शेवटी रस्त्यावरच जेवावं लागलं आम्हाला. पण जेवण इतकं छान होतं. त्या दोघांनी जेवण करून आम्हाला वाढलं. जेवण खूप छान बनवलं होतं यांनी.
दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. आम्ही मेन हायवेपासून आतमध्ये एक 15 किलोमीटर आतमध्ये हा मंथनगुडी आहे. हा आतला रस्ता आहे. एक 15-20 मिनिटानंतर आम्ही मंथनगुडी येथे पोहोचलो. हे जे तुम्ही बघताय ते मंथनगुडीचं मंदिर आहे. ही ती संपूर्ण पवित्र अशी जागा जिथे गुरुचरित्राचा 18वा अध्याय इथे घडला. असं म्हणतात की या त्रिशूळाच्या वर दगडावर श्रीपाद श्रीवल्लभाच्या हाताची ठसे आहेत. ते कॅमेऱ्यात दिसत नसतील पण तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघू शकता. ही ती जागा आहे. गुरुचरित्राचा 18वा अध्याय जिथे घडला ती ही जागा. हे मंदिराचं एंट्रन्स आहे. आतमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे पण मी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे मंदिर जे दिसतंय ते नवनाथाचं मंदिर आहे. औदुंबर वृक्ष, इथे एक छोटीखानी गुहा आहे जिकडे श्रीपाद श्रीवल्लभांनी तपश्चर्या केली. ही ती जागा आहे. ती आपण बघू. तुम्ही नीट बघितला तर ठसे देखील दिसते. श्रीपाद श्रीवल्लभाच्या हाताची ठसे तुम्ही बघू शकता. मंथनगुडीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही कुरवपूरला जाण्यास निघालो. आमचा मुक्काम तिथे पंचपहाड अशा ठिकाणी आहे. आता आम्ही पंचपहाड येथे पोहोचलो आहोत. इथे आमची राहण्याची सोय आहे. दत्तगुरूंच्या आणि अनेक देवतांच्या इथे छान छान मूर्ती आहेत. श्री गणेश,
असा हा परिसर. आणि हा इथला हा एंट्रन्स. हे बघून तुम्हाला पिठापूरची आठवण येईल. मंदिराचा एंट्रन्स सेम असाच आहे. चला तर मग पुढे जाऊ. इथे उजव्या आणि डाव्या बाजूला जे रूम दिसतील तिथे आम्ही राहिलो होतो एका रूम मध्ये. आणि इथे हे कंटिन्युअसली इकडे होम हवन होत असतं. तसंच पुढे गेला तुम्ही बघाल की दोन व्यक्ती सतत श्री गुरुदेव दत्त ह्या नामाचा जप करत असतात. हे कंटिन्युअसली 24 तास चालू असतं. यामध्ये कुठचाही खंड पडत नाही. तसेच थोडंसं पुढे बघितल्यावर एका छोट्याशा मंदिरामध्ये दत्तगुरूंची विलोभनीय मूर्ती तुम्ही बघाल. दत्तगुरूंच्या बाजूला नागाची मूर्ती आणि डाव्या साईडला सुद्धा श्री गणेशाची मूर्ती तुम्ही बघू शकता. दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन देखील इथे तुम्ही करू शकता. हे सगळे राहण्यासाठी रूम्स आहेत. इकडे येऊन राहण्यासाठी अगोदर ऑनलाईन बुकिंग करावी लागते किंवा दिलेल्या नंबरवर देखील फोन करून तुम्ही फोन करू शकता. आम्ही सगळ्या बॅगा वगैरे सगळ्या ठेवल्या आमच्या. आता आम्ही कुरोपूरचं दत्तगुरूंचं दर्शन करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. इथून आम्ही कृष्णा नदीच्या काठीवर पोहोचलो आहोत गाडीने. कृष्णा नदीच्या काठी इथे एक विठ्ठल बाबा मंदिर नावाचं सुद्धा इथे एक वसतिगृह आहे. इथे धर्मशाळा आहे. तुम्ही इथे देखील येऊन राहू शकता. एंट्रन्सच्या गेटवर श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो आहे. थोड्या वेळाने आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचं कुरुपूरमधील मेन दर्शन करण्यासाठी आम्ही बोटीकडे वळालो. आम्ही या बोटी आहेत इथे. या बोटीतून प्रवास करून पुढच्या पलीकडच्या तीरावर जावं लागतं. ही दिसते तुम्हाला कृष्णा नदी. तर आम्ही सगळ्यांनी बोटीकडे कूच केली. असं म्हणून आम्ही बोटीमध्ये बसलो सुद्धा आणि निघालो परत. दत्त दिगंबर दैव
दैवत माझे दत्त दिगंबर दैवत 10 ते 15 मिनिटाचा प्रवास करून हृदयी माझ्या आम्ही कुरवपूरच्या तीरावर पोहोचतो आम्ही. दत्त दिगंबर दैवत माझे नदीचा प्रवाह संत होता. लांबून बघाल तर हे जे मंदिर आहे जिथे आम्हाला जायचं आहे तिन्ही देवही झाली बाळे त्रैमूर्ती अवतार मनोहर बोलता बोलता कधीही मंदिर आलं हेच कळलं नाही आम्हाला. दीनोद्धारक त्रिभुवनी हा मंदिराचा एंट्रन्स आहे. दत्त दिगंबर दैवत माझे तीन शिरे मंदिराचा एंट्रन्स गोपुरम तुम्ही बघू शकता. सोहती हास्य मधुर शुभ वदनावरती जटाजूट शिरी पाय खडावा भस्म विलेपित मंदिरात तुम्ही एंटर केला. मंदिरात जाण्यापूर्वी इकडे सोहळं नेसवण्याची पद्धत आहे. तुम्ही साध्या कपड्यांवर तुम्ही आधी येऊ शकत नाही, त्यासाठी सोहळं नेसावं लागतं. तर सोहळं नेसून आम्ही मंदिरात प्रवेश करायला निघालो आहोत. मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मला शूटिंग करणं नाही जमला नाही मला. हा मंदिराचं गेट आहे. आता मी मोबाईल बंद करतो. हळूहळू सरते निपुण माझे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. औदुंबर वृक्ष. छोटी छोटी देवतांची मूर्त्या इथे आहेत. आणि हे दिसते तुम्हाला मेन मंदिर. प्रदक्षिणा मार्ग तुम्ही बघू शकता. अगदी पवित्र असं वातावरण, मंगलमय वातावरण आहे इथे. मंदिराचं दर्शन करून आम्ही आता इकडे एक पुरातन वटवृक्ष आहे तिथे जातो आहोत त्याचं दर्शन करायला. श्रीपाद श्रीवल्लभांनी इथे देखील या वटवृक्षाखाली देखील ध्यानं केलेली आहेत. हे ते वटवृक्षाचं मंदिर खूप पुरातन आहे. त्या काळापासूनचं वटवृक्ष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांची छानशी मूर्ती आहे इथे.
वटवृक्षाचं दर्शन करून थोडंसं पुढे चालत गेल्यावर टेंबे स्वामी यांची गुहा आहे इकडे. इथे ही टेंबे स्वामींची गुफा आहे, पण यावेळेस काय कारण झालं माहीत नाही, पण ती गुहा बंद करण्यात आलेली आहे. यापूर्वी मी एकदा आलो तेव्हा गुहेत जाऊन आलो होतो, पण यावेळेला गुहा ती बंद ठेवण्यात आली. त्याचं कारण काही समजलं नाही. पण इथे टेंबे स्वामी महाराज येऊन इकडे तपश्चर्या करत होते. आणि बाजूला बघा ती कृष्णा नदी. मित्रमंडळी प्रसन्न दर्शन घेऊन खूप प्रसन्न झालेत. हा इथला परिसर अगदी रम्य. इथे आल्यावर अगदी पॉझिटिव्ह वाटेल एवढं मात्र नक्की. तुम्ही देखील जरूर या. श्रीपादांचं इथलं दर्शन घेऊन आम्ही परत पावली निघालो. परत जाताना बोटीचाच वापर करावा लागतो, त्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. कोणताही रस्ता नाही आहे, बोटीशिवाय पर्याय नाही. याच्या अगोदर पूर्वी गोल होड्या होत्या, पण त्या आता बंद करून आता अशा होड्या चालू केल्यात. कोल्हापूरचं दर्शन करून आम्ही गाणगापूर या दिशेने निघालो. दोनशे 20 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही गाणगापूर येथे पोहोचलो. हे जे गाणगापूरचं हे जे तुम्ही बघताय ते संगमाचा परिसर आहे. आता मग संगमाकडे चाललो आहोत. कृष्णा आणि पंचगंगा नदी यांचा संगम इथे झालाय. संगमावरचा पाण्याचा 4 थेंब आम्ही आमच्या अंगावर घेऊन पुढच्या दर्शनाला निघालो आम्ही. संगमाजवळचं मंदिर तुम्ही बघताय, वटवृक्ष आहे. संगमावरचा वटवृक्षाचं दर्शन करून आम्ही मेन मंदिरात आम्ही निघालो आहोत. इथे तुम्ही बघताय ते गाणगापुराचं मेन मंदिर दत्तगुरूंचं. बदलावार असला तरी देखील गर्दी मंदिरात गर्दी होती.
अर्ध्या तास का होईना पण आमचं दर्शन झालं. दैवत माझे दत्त दिगंबर, दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे, दत्त औदुंबराचा वृक्ष. दिगंबर, दैवत माझे. आरतीचा टाईम असल्यामुळे ही सगळी मंडळी सगळी आरतीसाठी थांबलेली आहेत. दत्तगुरूंचं दर्शन करून आम्ही कल्लेश्वर मंदिराकडे निघालो. सगळी दर्शन करता करता रात्र झाली होती. हे कल्लेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. इथे सुद्धा मोबाईल अलाउड किंवा कॅमेरा अलाउड नसल्या कारणामुळे मंदिराच्या आतलं दर्शन आम्ही नाही देऊ शकलो. क्षमस्व त्याबद्दल. सगळी दर्शनं करून आम्ही रात्री आम्ही आमच्या घरी आलो. घरी म्हणजे आम्ही जिथे राहायला होतो ती जागा ही तिथे आलो. हे गाणगापूर मंदिरापासून दत्तगुरूंच्या मंदिरापासून एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एक रिसॉर्ट टाईप आहे. असं मधलावर असल्या कारणामुळे गर्दी नाही, त्याच्यामुळे हे तुम्हाला सगळं मोकळं वाटतंय. इथे आम्ही राहायला होतो. ही आमची राणी जागा. इथलं वैशिष्ट्य बघा. हे झाड बघा कसं आहे ते. चारी साईडला यांच्या फांद्या एक समानच आहेत. काही निसर्गाची किमया असते ना. आजचा आमचा हा निघण्याचा दिवस मुंबईला. आमच्या सगळ्या पॅकिंग्स वगैरे सगळ्या करून झाल्या आहेत. आता आम्ही मुंबईला निघणार आहोत. हे जे आहेत यांचा हे रिसॉर्ट आहेत. यांनी आम्हाला खूप सहाय्य केलं जेवणापासून राहण्यापर्यंत. त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. फ्रेंड्स, अशा प्रकारे हा मी व्हिडिओ संपवतो. तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.